आज आपण सायन्स पार्ट 1 मधला सेकंड टॉपिक वर्क अँड एनर्जी या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. वर्क अँड एनर्जी. वर्क म्हणजे कार्य आणि एनर्जी म्हणजे ऊर्जा. कार्य आणि ऊर्जा असं ह्या टॉपिकचं नाव आहे. ह्या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे? तर पहिल्यांदा लिहिलंय वर्क म्हणजे कार्य म्हणजे काय ते आपल्याला ह्या टॉपिकमध्ये पहिल्यांदा शिकायचं आहे. त्यानंतर एनर्जी. एनर्जी म्हणजे ऊर्जा. ऊर्जा म्हणजे काय तेही आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे यांत्रिक ऊर्जा. आणि त्यानंतर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे ऊर्जा अक्षयतेचा नियम. म्हणजे ऊर्जा कधीही संपत नाही, ती एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट होत असते, रूपांतरित होत असते. त्या संबंधीचा एक लॉ आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तोही आपल्याला या टॉपिकमध्ये शिकायचा. त्यानंतर शेवटी शिकायचा आहे फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे मुक्त पतन. मुक्त पतन म्हणजे एखाद्या उंचावरील ठिकाणाहून जिथं हवा वगैरे नाही अशा उंच ठिकाणावरून जेव्हा आपण एखादी वस्तू सोडतो आणि पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ती पृथ्वीवर येऊन पडते, पण खाली येत असताना तिला हवेचा विरोध किंवा इतर कोणत्याही प्रकारचं फ्रिक्शनल फोर्स नसताना ती वस्तू खाली पडते, त्या संदर्भातलं फ्री फॉल, त्याचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. इथे एक चित्र दिसतं आपल्याला सुरुवातीलाच. त्यांनी लिहिलेलं आहे ऑब्झर्व. ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा. आणि 4 पिक्चर्स दिसतात आपल्याला. हे पहिलं पिक्चर आहे, हे दुसरं, हे थर्ड पिक्चर आणि हे लास्ट वन, फोर्थ पिक्चर. पहिल्या चित्रामध्ये काय दिसतं आपल्याला? तर पहिल्या चित्रामध्ये ए गर्ल इज रायटिंग इन हर नोटबुक. एक मुलगी तिच्या वहीमध्ये लिहित आहे, होमवर्क करीत आहे. आणि सेकंड पिक्चरमध्ये काय दिसतं? ए बॉय इज प्लेइंग विथ ए बॉल. एक मुलगा चेंडू बरोबर खेळताना दिसत आहे. आणि थर्ड पिक्चरमध्ये काय दिसतं? ए गर्ल इज ऑपरेटिंग ऑर युजिंग ए रिमोट अँड वॉचिंग द टीव्ही. आणि फोर्थ पिक्चरमध्ये काय दिसतं आपल्याला? ए पर्सन इज वॉकिंग. ए पर्सन इज वॉकिंग विथ ए बॅग ऑन हिज शोल्डर. म्हणजेच तो एक मजूर आहे, कामगार आहे आणि त्याने खांद्यावरती एक सॅक म्हणजे पोते घेऊन तो चालत आहे. तर हे आपल्याला या 4 पिक्चरमध्ये दिसतं. त्याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायला सांगितलंय. ऑब्झर्वेशन केलं आपण, तर वेगवेगळ्या चित्रामध्ये काय काय दिसतं ते बघितलं आपण. त्यानंतर ह्याला खाली लिहिलंय त्यांनी व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. हे काय आहेत? वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. आणि मग त्या ॲक्टिव्हिटीजवर आधारित काही प्रश्न आपल्याला त्यांनी विचारलेत. त्यातला पहिला प्रश्न आहे, इन विच ऑफ द पिक्चर्स अबव हॅज वर्क बीन डन. वरीलपैकी कोणकोणत्या चित्रांमध्ये कार्य झाले आहे? मीन्स वर्क हॅज बीन डन. वर्क हॅज बीन डन, कार्य झालेले आहे. कोणकोणत्या पिक्चर्समध्ये वर्क इज डन असं आपल्याला म्हणता येईल? नंबर 1, 2, 3 आणि 4 यापैकी. तर आपल्या ज्ञानानुसार आजपर्यंत 8वी पर्यंत आपण जे शिकलोय त्यानुसार ही मुलगी लिहित आहे म्हणजे काहीतरी काम करत आहे. वर्क इज डन. दुसऱ्या चित्रामध्ये सुद्धा तो मुलगा चेंडू खेळत आहे म्हणजेच वर्क इज डन. तिसऱ्यामध्ये, चौथ्यामध्ये, म्हणजे आपल्या आतापर्यंतच्या ज्ञानानुसार ह्या 4ही चित्रांमध्ये आपण म्हणू शकतो वर्क हॅज बीन डन. म्हणजे 4ही चित्रामध्ये कार्य केले जात आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे,
फ्रॉम सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यू व्हॉट डू यू से दॅट, काय लिहिलंय, फ्रॉम सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यू, म्हणजे सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून, वेन डू वी से दॅट नो वर्क वॉज डन, वर्क वॉज नॉट डन किंवा वर्क वॉज नॉट डन असं आपण केव्हा म्हणू शकतो वैज्ञानिक दृष्टिकोनातून. तर आता या 4 चित्रामध्ये जर बघितलं तर हे पहिल्या पिक्चरमध्ये जे आहे हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याला आपण म्हणू शकतो वर्क इज नॉट डन. ह्या दुसऱ्या चित्रामध्ये सुद्धा वर्क इज नॉट डन आणि तिसऱ्यामध्ये सुद्धा वर्क इज नॉट डन. परंतु हे जे फोर्थ पिक्चर आहे यामध्येच फक्त आपण काय म्हणू शकतो, वर्क वॉज डन. तर दैनंदिन जीवनामध्ये ह्या चारही ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण म्हणू शकतो वर्क इज डन. परंतु सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यू वैज्ञानिक दृष्टिकोनातून फक्त कुणाला म्हणायचं आहे वर्क इज डन, तर जेव्हा एखादा व्यक्ती किंवा एखादा व्यक्ती एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतो, म्हणजेच जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होतं तेव्हाच आपण काय म्हणतो, वर्क इज डन. म्हणून या 4 पैकी ह्या शेवटच्या पिक्चरमध्ये काय आहे, वर्क हॅज डन किंवा वर्क हॅज बीन डन. प्रश्न लक्षात आला? काय प्रश्न आहे? फ्रॉम सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यू when do we say that no, when do we say that no work was done. ह्याचा आन्सर लिहायचं, when there is no the displacement of an object, then we say that no work was done. म्हणजेच if the displacement of the object is 0 or if there is no force acting on the object, then we say that no work has to be done. म्हणजेच जेव्हा फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट झालं नाही तेव्हा आपण म्हणतो वर्क वॉज नॉट डन. ठीक आहे, ते तुम्हाला मी ह्याचे आन्सर्स लिहून देतो नंतर वहीमध्ये व्यवस्थित. त्यानंतर पुढे आपल्याला शिकायचं आहे, त्यांनी लिहिलंय जनरली एनी मेंटल और फिजिकल ॲक्टिव्हिटी इज रेफर्ड टू ॲज वर्क. वर्क कोणाला म्हणायचं? एनी फिजिकल और मेंटल ॲक्टिव्हिटी त्याला काय म्हणायचं? वर्क. कोणतेही मानसिक किंवा शारीरिक ॲक्टिव्हिटी म्हणजेच क्रिया त्याला म्हणायचं वर्क. विज्ञानाच्या भाषेमध्ये वर्क कोणाला म्हणायचं? एनी मेंटल और फिजिकल ॲक्टिव्हिटी. कोणतेही मेंटल म्हणजे मानसिक, फिजिकल म्हणजे शारीरिक, मानसिक किंवा शारीरिक ॲक्टिव्हिटी त्याला वर्क म्हणायचं. आता मानसिक ॲक्टिव्हिटी कुणाला म्हणायचं? जेव्हा आपण अभ्यास करतो ते काय आहे? मेंटल ॲक्टिव्हिटी. एखादा बँक कर्मचारी बँकेमध्ये कॉम्प्युटरवर काम करतो म्हणजे हे काय? मेंटल ॲक्टिव्हिटी. किंवा तुम्ही रीडिंग करत आहात हे काय? मेंटल ॲक्टिव्हिटी. एखादी मेंटल ॲक्टिव्हिटी किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी जी आहे तिला आपण काय म्हणतो? वर्क. त्यानंतर पुढे लिहिलं त्याने, व्हेन वी वॉक और रन द एनर्जी इन आवर बॉडी इज युज्ड टू डू द नेसेसरी वर्क. म्हणजे जेव्हा आपण चालतो किंवा धावतो तर तेव्हा आपल्या शरीरातली एनर्जी या वर्कसाठी वापरली जाते. वी से दॅट ए गर्ल हू इज स्टडिंग इज वर्किंग. म्हणजेच ती मुलगी अभ्यास करत आहे त्याला आपण काय म्हणतो? सी इज वर्किंग. और परफॉर्मिंग वर्क आपण काय म्हणतो? द गर्ल इज परफॉर्मिंग वर्क. बट दॅट इज अ मेंटल वर्क. म्हणजे जेव्हा मुलगी अभ्यास करते तेव्हा त्याला कसलं वर्क म्हणायचं आहे? मेंटल वर्क म्हणायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण या चित्रामध्ये जर बघितलं तर ही जी मुलगी आहे हे काय? वर्क इज डन बट इट इज द
मेंटल वर्क. म्हणजे मुलगी अभ्यास करत आहे, परंतु ते वर्क कसलं आहे? मेंटल वर्क आहे. त्यानंतर पुढे इन फिजिक्स वी डील विथ फिजिकल वर्क. फिजिक्समध्ये आपण फिजिकल वर्कच्या संदर्भात अभ्यास करणार आहोत. म्हणजे मेंटल वर्क जे आहे त्याचा अभ्यास करायचा नाही. फिजिक्समध्ये, सायन्समध्ये आपल्याला वर्क केव्हा म्हणायचं आहे? जर ते फिजिकल वर्क असेल तर. मेंटल वर्क जे आहे ते आपण ह्या सायन्समध्ये गृहीत धरणार नाही. पुढे वर्क हॅज अ स्पेशल मीनिंग इन फिजिक्स. फिजिक्समध्ये वर्कला एक विशेष महत्त्व असते. त्यानंतर खाली वर्क इज सेड टू बी डन, त्याची डेफिनेशन दिलेली आहे. वर्क इज सेड टू बी डन when a force is applied on an object causes displacement of the object. म्हणजेच जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय केलं आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या ऑब्जेक्टचं जर डिस्प्लेसमेंट झालं तरच त्याला काय म्हणायचं आहे? कार्य झाले. म्हणजे उदाहरणार्थ एक चेंडू आहे आणि त्या चेंडूवरती आपण फोर्स अप्लाय केलं. या चेंडूवरती फोर्स अप्लाय केलं. फोर्स अप्लाय केल्यानंतर तो चेंडू काय होणार? पुढे जाणार. म्हणजे त्याचं काय झालं? डिस्प्लेसमेंट झालं. मग तेव्हा आपण काय म्हणणार? वर्क इज डन. परंतु समजा एक खूप मोठा असा दगड आहे आणि एखाद्या लहान मुलानं त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला. परंतु त्याचं डिस्प्लेसमेंट झालं का? नाही झालं. मग तेव्हा आपण काय म्हणायचं? वर्क इज नॉट डन. लक्षात आलं? पुन्हा एकदा काय डेफिनेशन आहे? वर्क इज सेड टू बी डन when a force is applied on an object causes the displacement of the object. म्हणजेच जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याचं जर डिस्प्लेसमेंट झालं तर तेव्हा आपण काय म्हणायचं? वर्क इज डन. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली लिहिलेलं आहे त्यांनी, we have already learned that the work done by a force acting on an object is the product of magnitude of the force and the displacement of the object in the direction of force. म्हणजेच जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय करतो तेव्हा जे वर्क डन होतं ते वर्क डन किती असतं? तर त्या ऑब्जेक्टवर अप्लाय केलेला फोर्स आणि त्या ऑब्जेक्टचं फोर्सच्या डायरेक्शननी झालेलं डिस्प्लेसमेंट या दोघांचा काय? प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. हा काय आहे? फॉर्म्युला आहे. कशाचा? वर्क काढण्याचा फॉर्म्युला आहे. वर्क कोणत्या लेटरनी दाखवतो आपण? W इज इक्वल टू, आणि फोर्स कोणत्या लेटरने दाखवतो आपण? कॅपिटल F मल्टिप्लाय, आणि डिस्प्लेसमेंट कोणत्या लेटरने दाखवतो आपण? S. म्हणजेच हा काय आहे? वर्क काढण्याचा फॉर्म्युला आहे हा. W इज इक्वल टू F मल्टिप्लाय S. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला आणखी एक प्रश्न विचारला आहे त्यांनी, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस अँड देअर एक्झाम्पल्स. तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे फोर्सेस माहीत आहेत आणि त्याचे एक्झाम्पल्स. म्हणजे टाइप्स ऑफ फोर्सेस म्हणजे 6वी पासून आपण शिकतोय. फोर्सचे टाइप्स, वेगवेगळे टाइप्स आहेत फोर्सचे. नंबर 1 ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, न्यूक्लिअर फोर्स. दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस. ऑर द किंवा आणखी एखादं उदाहरण सांगू शकतो. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन द प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे कुठं असतात? न्यूक्लियसमध्ये असतात, आणि इलेक्ट्रॉन हे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतात. म्हणजे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये असलेलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस. ठीक आहे. आता आपण बघितलं की जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केला जातो तेव्हा त्या ऑब्जेक्टचं त्या फोर्सच्या डायरेक्शननी डिस्प्लेसमेंट होतं. म्हणजे जेव्हा असा एक बॉक्स आहे समजा, आणि ह्या बॉक्सवर आपण काय केलं? फोर्स अप्लाय केला. म्हणजे इकडून त्याला ढकलल्यानंतर हा बॉक्स पुढे जाईल, इकडं जाईल. म्हणजे इथून इथपर्यंत
त्या ऑब्जेक्टचं काय झालं? डिस्प्लेसमेंट, म्हणजे त्या ऑब्जेक्टनं पार केलेलं हे डिस्टन्स, मिनिमम डिस्टन्स बिटवीन द इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन और इनिशियल पॉईंट अँड फिनिशिंग पॉईंट, याच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट. काय सांगितलं? जेव्हा ऑब्जेक्ट आहे ए या ठिकाणी, त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला, त्यामुळे ती ऑब्जेक्ट कुठे गेली? बी या ठिकाणी गेली. तर हे जे बाण आहे हे काय आहे? डायरेक्शन ऑफ फोर्स. आणि त्याचं डिस्प्लेसमेंट कुठं झालं? त्याच डायरेक्शनने झालं. म्हणजेच काय? डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट हे कसे आहे? सेम आहे. काय सांगतोय मी? डायरेक्शन ऑफ फोर्स म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केला. आता ही जे डायरेक्शन आहे, कशाची डायरेक्शन आहे? डायरेक्शन ऑफ फोर्स. ते ऑब्जेक्ट कुठे गेली? इकडे मागे गेली का? नाही. मग ते ऑब्जेक्ट कुठे गेली? पुढे गेली. म्हणजे ते डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट सुद्धा तीच आहे, डावीकडून उजवीकडे. आणि फोर्सची डायरेक्शन डावीकडून उजवीकडे. म्हणजे काय? डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट ही कशी आहे? सेम आहे. तेव्हा आपण ते वर्क डन कसं काढतो? W इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाय डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. तर हे आपण गेल्या वर्षी 8वी मध्ये असताना शिकलोय. तर त्याने आता काय सांगितलंय? या बॉक्समध्ये लिहिलेलं आहे, You have learnt how to calculate the work done on an object when the displacement is in the direction of applied force. म्हणजे जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट हे जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट हे ज्या डायरेक्शननी फोर्स अप्लाय केला त्याच डायरेक्शननी जर डिस्प्लेसमेंट होत असेल तर ते फोर्स कसं कॅल्क्युलेट करायचं हे तुम्ही यापूर्वी शिकलेले आहात. आणि पुढे लिहिलंय, but if the displacement is not in the direction of applied force, म्हणजेच जर एखाद्या उदाहरणामध्ये त्या ऑब्जेक्टवर ज्या डायरेक्शननी फोर्स अप्लाय केला त्याच डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट न होता दुसऱ्या डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट झालं तर ते फोर्स कसं कॅल्क्युलेट करायचं ते आपल्याला याच्या पुढील भागामध्ये शिकायचं आहे. ठीक आहे. पिक्चरमध्ये आपल्याला 3 पिक्चर्स दिसतात, ए, बी आणि सी. उदाहरणार्थ हे पहिलं पिक्चर ए पिक्चर, हे बी पिक्चर आणि सी पिक्चर. तर ए ह्या पिक्चरमध्ये काय दिसतं आपल्याला? तर ए ह्या पिक्चरमध्ये एक मुलगी, तिच्या उजव्या हातामध्ये एक ऑब्जेक्ट आहे ए ह्या ठिकाणी, बरोबर? आणि इथं लिहिलंय बी. ए आणि बी असं ते लिहिलेलं आहे. म्हणजे एक ऑब्जेक्ट ए ह्या ठिकाणी आहे आणि त्या ऑब्जेक्टवर हाताने काय केलं? फोर्स अप्लाय केलं. म्हणजे ह्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केलं. ते ऑब्जेक्ट या डायरेक्शननी जाणार आणि फायनल ती कुठे येणार? बी ह्या ठिकाणी येणार. ए ही त्या ऑब्जेक्टची इनिशियल पोझिशन आणि बी ही त्या ऑब्जेक्टची फायनल पोझिशन, त्याच्यावरती फोर्स अप्लाय केलाय, बरोबर? आणि तिचं डिस्प्लेसमेंट झालं. डिस्प्लेसमेंट कुठं? इथून इथंपर्यंत हे डिस्प्लेसमेंट, एवढं त्याचं डिस्प्लेसमेंट झालं. आणि इथं जर आपण बघितलं तर काय लक्षात येतं? डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आर सेम. लक्षात आलं का काय सांगितलं? तर ह्या चित्रामध्ये ए ह्या ऑब्जेक्टवर त्या मुलीनं उजव्या हाताने काय केलं? फोर्स अप्लाय केलं या डायरेक्शनने. मग ती ऑब्जेक्ट ए ह्या ठिकाणाहून कुठं आली? बी ह्या ठिकाणाहून आली. म्हणजेच त्याच्यात डिस्प्लेसमेंट किती झालं? एस इतकं डिस्प्लेसमेंट झालं. तर इथं डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट कसे आहे? सेम. ही आहे फोर्सची डायरेक्शन, तिथं डिस्प्लेसमेंट कोणत्या डायरेक्शनने झालं? त्याच डायरेक्शनने झालं. म्हणजेच ते कसे आहे? सेम आहेत. तर बी पिक्चरमध्ये जर बघितलं आपण तर एक मुलगी काय आहे? त्या दोरीनं ते टॉय ओढत आहे. ए गर्ल इज पुलिंग द टॉय विथ द हेल्प ऑफ ए स्ट्रिंग. म्हणजे दोरीच्या साह्यानं ते खेळणं ओढत आहे.
आता ह्या मुलीनं त्या टॉयवर अप्लाय केलेलं फोर्स, त्या फोर्सची डायरेक्शन कुठली आहे? ही आहे. बरोबर, दिस इज द डायरेक्शन ऑफ फोर्स. आणि ते जे खेळणं आहे ते कोणत्या डायरेक्शननी जात आहे? ते ह्या डायरेक्शननी जात आहे. दिस इज द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. तर आता या दोघांची डायरेक्शन सेम नाही. काय म्हणतोय मी तुम्हाला? इथं फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सेम नाही. दिस इज द डायरेक्शन ऑफ फोर्स, अप्लाइड फोर्स, अँड दिस इज द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. ही सेम नाही. याच्यामध्ये एक काय आहे? अँगल आहे. काही 10 डिग्री, 20 डिग्री, 30 डिग्री असा काहीतरी एक अँगल आहे. बरोबर, म्हणजेच तुम्हाला काय कळलं? इन सेकंड पिक्चर द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आर नॉट सेम. आता ह्या थर्ड पिक्चरमध्ये म्हणजे सी पिक्चरमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक जी पुढं गाडी आहे ही गाडी कशी आहे? मोठी आहे. आणि ही जी गाडी कशी आहे ती कशी आहे? छोटी आहे. तर इथं ह्या त्याला दोरीनं बांधलेलं आहे. म्हणजे ही आहे डायरेक्शन ऑफ फोर्स आणि ही आहे डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे ह्यांच्यामध्ये सुद्धा एक विशिष्ट काय आहे? अँगल आहे. म्हणजे इथं सुद्धा डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट सेम नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, एक ही मोठी गाडी आहे, ह्याला दोरी बांधली, ह्याला अशी दोरी बांधली. इथे एक छोटी गाडी, दोरीनं ही छोटी गाडी अशी ओढलेली आहे, ओढायची आहे. ठीक आहे. तर इथं हे झालं, दिस इज द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स अँड दिस इज द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. बरोबर, म्हणजे ही डायरेक्शन सेम नाही. यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा अँगल आहे, तो अँगल आहे थिटा. बरोबर, तर असा आहे. त्यानंतर पुढे आपण शिकूया. यात लिहिलंय त्याने, यू मस्ट हॅव सीन द इव्हेंट्स depicted in the pictures B and C above. B and C या चित्रामध्ये. When a child pulls a toy with the help of a string, जेव्हा एखादं मूल दोरीने एखादं खेळणं ओढते, द डायरेक्शन ऑफ फोर्स इज डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ द डिस्प्लेसमेंट. म्हणजे डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट हे डिफरंट असतं. सिमिलरली ए लार्ज व्हेकल टोज ए स्मॉल वन. म्हणजे जेव्हा एखाद्या मोठ्या वाहनानं लहान वाहन टो केलेलं असतं, ओढलेलं असतं, द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर डिफरंट. म्हणजे डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट हे कसे असतात? डिफरंट असतात. इन बोथ दीज केसेस द डायरेक्शन ऑफ फोर्स मेक्स अन अँगल विथ द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. बरोबर, म्हणजे त्यांच्यामध्ये एक असा अँगल असतो, सेम नसतं. लेट अस सी हाऊ टू कॅल्क्युलेट वर्क इज डन इन सच केसेस. म्हणजे जेव्हा अशा प्रकारे डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ दिस इज द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आणि डायरेक्शन ऑफ फोर्स हे वेगवेगळे असतात आणि त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा अँगल असतो थिटा. तर तेव्हा हे वर्क डन कसं काढायचं? तर मागे आपण जेव्हा डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट सेम होतं तेव्हा फॉर्म्युला काय वापरला होता? W इज इक्वल टू F मल्टिप्लाय S. परंतु या केसेसमध्ये म्हणजेच जेव्हा डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट हे वेगवेगळे असतात तेव्हा वर्क डन कसं काढायचं ते आपल्याला पुढे शिकायचं आहे. तर इथं त्यांनी सांगितलंय, लेट F with the applied force and F1 is the component of the direction of displacement. म्हणजेच ह्या फिगरमध्ये आपल्याला दिसतं F is the applied force
and F1 is the component in the direction of displacement. डिस्प्लेसमेंट एवढं झालेलं आहे. किती डिस्प्लेसमेंट झालं त्याला म्हटलं F1. S be the displacement and the amount of work done is given by W is equal to F1 S. जे मागं आपण जे शिकलो होतो त्या फॉर्म्युलानुसार. त्यानंतर ट्रिग्नॉमेट्री म्हणून एक नववीमध्ये पार्ट आहे ट्रिग्नॉमेट्री. तर त्यामध्ये साइन, कॉस आणि टॅन अशी ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आहेत. त्याचा अभ्यास आहे तो तुम्हाला अजून झालेला नाही, त्यामुळं हा भाग लक्षात येणार नाही. तरी सुद्धा एक राईट अँगल ट्रँगल इथं आपल्याला फिगरमध्ये दिसतो. राईट अँगल्ड ट्रँगल हा आहे राईट. एक मिनिट, इथं एक राईट अँगल्ड ट्रँगल दिसतो. हा 90 डिग्रीचा अँगल आहे, बरोबर. आणि इथं अँगल किती आहे? थीटा. तर ह्या थीटाचा कॉस रेशो कसा काढायचा असतो? कॉस थीटा इज इक्वल टू बेस अपॉन हायपोटेनस. म्हणजेच ह्याचा हा आहे बेस, त्याचा आहे बेस. हा बेस आहे आणि हायपोटेनस कोणता आहे? तर हा हायपोटेनस आहे. म्हणजेच इथं लिहिलंय त्यांनी कॉस थीटा इज इक्वल टू बेस अपॉन हायपोटेनस. मग हा जो बेस आहे या बेसची लेंथ किती आहे? F1 आणि हा हायपोटेनस. हायपोटेनसची लेंथ किती आहे? तर इथं F लिहिलंय. म्हणजे इथून इथपर्यंतची लेंथ किती आहे? F, बरोबर. तर त्यासाठी पुढे लिहिलंय त्याने कॉस थीटा इज इक्वल टू बेस किती? बघा न्यूमरेटरला काय आहे? बेस. काय इथं लिहितो मी, तर लिहितो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. फॉर्म्युला काय आहे? कॉस थीटा इज इक्वल टू बेस अपॉन हायपोटेनस. म्हणजेच कॉस थीटा इज इक्वल टू हा जो बेस आहे याची लेंथ किती आहे? इथून इथपर्यंत F1 अपॉन हायपोटेनस. हायपोटेनसची लेंथ किती आहे? इथून इथपर्यंतची F, म्हणजे F1 अपॉन S. आता पुढे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मध्ये इक्वल टू साइन आहे, असं काय करायचं आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार करायचा, असा तिरकस गुणाकार करायचा. तर ह्या कॉस थीटाचा डिनॉमिनेटर किती आहे? 1. म्हणजे F1 इंटू 1 म्हणजेच काय झालं? F1 इज इक्वल टू कॉस थीटा इंटू S. कॉस थीटा इंटू S म्हणजेच काय झालं? हे S जे आहे, S नाही आहे, ते काय आहे? F आहे. हे जे डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंट किती आहे? F आहे. म्हणजेच काय झालं? F कॉस थीटा. F1 इज इक्वल टू झाले ते F1 इज इक्वल टू F कॉस थीटा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि मग पुन्हा काय करायचं? तर ही जी F1 ची व्हॅल्यू आहे ती ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायची. म्हणजेच इथं हा फॉर्म्युला काय झाला? W इज इक्वल टू पहिल्यांदा काय? F1. मग F1 ची किंमत किती आहे? तर ही आहे. म्हणजेच काय? F कॉस थीटा डॉट पुढं काय? S. काय केलंय सांगा? तर ह्या फॉर्म्युलामध्ये जे F1 आहे त्याची व्हॅल्यू इथं आहे F कॉस थीटा, ती ठेवली आणि डॉट त्याच्या पुढचं S. म्हणजेच काय झालं? W इज इक्वल टू F इंटू S. म्हणजेच Fs कॉस थीटा. W इज इक्वल टू Fs कॉस थीटा. आणि ते इथं लिहिलेलं आहे. W is equal to Fs cos theta. And this is the formula to calculate amount of work done when the direction of force and the direction of displacement are not same. म्हणजे जेव्हा डायरेक्शन ऑफ फोर्स अशा प्रकारे डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ हे आहे डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट जर सेम नसेल, त्यांच्यामध्ये काही अँगल असेल, तर तेव्हा ते वर्क डन काढण्याचा हा फॉर्म्युला आहे. W इज इक्वल टू Fs कॉस थीटा. ठीक आहे.
आपण थांबूया.